किंवा इतर ठिकाणी तुम्ही जर बघितलं ॲक्यूट इमर्जन्सीज आहेत किंवा त्या ठिकाणी टॅकल करण्यासारखं आहे, व्हायरल डायरिया असो, कोरेजा असो, असे लहान लहान गोष्टीसाठी पेशंट्स मायक्रो लेवलला ग्रामीणला जातात. बरोबर. त्या ठिकाणी MBBS डॉक्टर्स जर अवेलेबल नाही आहे तर आमचे जे होमिओपॅथीचे डॉक्टर्स असतात ते तिकडे अवेलेबल असतात, कारण मायक्रो लेवलला ते आहेत. प्रायमरी स्टेजला ते मेडिसिन्स वगैरे वर्कआउट करतात. ते पण CCMPचा कोर्स झाल्यानंतर त्यांना व्हॅलिड आहे. ओके. नॉर्मल BHMSचा व्यक्ती याला कंपल्सरी होमिओपॅथी प्रॅक्टिस करायची आहे. ओके. पण ज्या व्यक्तीने रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांना पर्टिक्युलरली त्यांचा नंबर आला, त्यांचं रजिस्ट्रेशन झालं, मग CCMPचा कोर्स असतो. तर ऑलरेडी 5.5 वर्षाचा त्याचा अंडरग्रॅज्युएट ते केल्यानंतर मग CCMPचा कोर्स आहे. ओके. लोकांना असं वाटतंय किंवा लोक कन्फ्युजनमध्ये आहे की डायरेक्ट CCMPचा कोर्स केला की तो प्रॅक्टिस करतो, त्याला मग इतर गोष्टीचं ज्ञानच नाही आहे. ॲब्सोल्युटली नो. महाराष्ट्राचा अभ्यास काय, किती लोक आहेत, मग त्यांना सुविधा कशी भेटणार आहे. त्यांनी ज्यावेळेस बघितलं की हे डॉक्टर्स CCMPचा जर कोर्स यांनी केला तर ॲटोमॅटिकली यांना ऑलरेडी मेडिकल क्षेत्राचं पूर्ण नॉलेज आहे. BHMS करत असताना जसं मी सांगितलं सगळे सब्जेक्ट्स क्लिअर करतात, त्याच्यानंतर मग हे CCMPचा कोर्स करतात. दे आर ओनली व्हॅलिड. पॉलिटिकली जर बघितलं तर सर्वसाधारण लोकांसाठी, कॉमन मॅनपर्यंत औषध पोहोचवण्यासाठी आपल्याला कुठे ना कुठे अभ्यासू व्यक्तींची गरज पडणार आहे. मी सर्व माझ्या जे सन्माननीय MBBSचे डॉक्टर्स आहेत, महाडचे डॉक्टर्स आहेत, तुमचं मत तुमच्या जाग्यावरती तुम्हाला जे वाटतं ते करेक्ट आहे. आम्ही तुम्हाला कुठेच असं म्हणत नाही की तुम्ही चुकलात किंवा तुम्ही काहीतरी रॉंग हे करतो, पण आम्ही आमची बाजू मांडतोय लोकशाहीच्या पद्धतीने. आम्ही होमिओपॅथीचे लोक लोकशाहीच्या बाजूने आम्ही आमची बाजू मांडतोय की आम्ही पण खूप अभ्यास करून कुठेही नेग्लिजन्सी न करता ज्या ज्या लोकांना CCMPचा मान्यता देण्यात आली आहे, ज्यांनी अभ्यास करून एक्झाम देऊन ते उत्तीर्ण झाले, पास झाले, त्यांना नॉलेज आहे आणि तेच लोक त्याच्यामध्ये करणार आहे, बाकीचे पूर्ण करणार नाहीत. नमस्कार, मी आपल्या सर्वांचाच मित्र अक्षय ताठे. खरं तर आज संपूर्ण महाराष्ट्रात होमिओपॅथी विरुद्ध ॲलोपॅथी हा वाद चिघळत चाललाय. खरं तर हा वाद काय आहे आणि IMA आणि माट रस्त्यावर उतरलेत. दुसरीकडे CCMP म्हणजे जे होमिओपॅथी जे डॉक्टर आहेत त्यांचे जे हक्काची लढाई आहे ती नेमकी काय आहे हेच आज आपण बघणार आहोत की नेमकं होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी यात नेमकं वाद काय आहे, त्यांची कायद्याची लढाई काय आहे. त्यातले होमिओपॅथी तज्ज्ञ असलेले डॉक्टर पवन डोंगरे सर आपल्यासोबत आहेत. खरं तर पवन डोंगरे सरांबद्दल सांगायचं झालं तर ते काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत आणि आसामचे प्रभारी सुद्धा आहेत आणि पूर्ण डिबेटमध्ये अनेक न्यूज चॅनलवर तुम्ही त्यांना बघितलंय एक प्रवक्ता म्हणून. खरं तर त्यांच्या धारदार आवाज आणि निर्भीड असं वक्तव्य आहे. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की होमिओपॅथी तज्ज्ञ असलेले पवन डोंगरे यांची भूमिका काय आहे आणि ॲलोपॅथी, होमिओपॅथी, MBBS हा जो काही वाद आहे त्यातले जे काही बेसिक नॉर्म्स आहेत किंवा कायदे आहेत तेही जाणून घेणार आहोत आजच्या या पॉडकास्टमध्ये. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर आज संपूर्ण महाराष्ट्रात हा जो वाद चालू आहे होमिओपॅथी ॲलोपॅथी, सगळ्यात पहिले हे ऐकायला आवडेल की CCMP हा जो कोर्स आहे तो कोर्स नेमका कसा आहे आणि तो MBBS आणि हा जो ज्याच्याशी रिलेटेड असलेला हा कोर्स आहे, तर हा वाद नेमका कधीपासून सुरू झाला आणि याचं कारण काय? बघा, CCMP हा जे कोर्स आहे तो BHMS डॉक्टरसाठी स्पेशली डिझाईन केलेला कोर्स आहे. ओके. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्याला ॲफिलिएशन दिल्यानंतर अजितदादा यांनी त्याला त्या काळापासून तो चालू होता आणि एका ठराविक पोर्शन डिसाईड करून मग तो कोर्स डिक्लेअर करण्यात आला. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक त्यांच्या अंतर्गतमध्ये हा ज्यावेळेस कोर्स वगैरे पूर्ण कंप्लीट होतो, पर्टिक्युलरली होमिओपॅथिक डॉक्टर बनण्यासाठी BHMS कंप्लीट करावं लागतं आणि ते BHMS करण्यासाठी 5.5 वर्षाचा हा कोर्स आहे. ओके. फर्स्ट इयरला आम्हाला ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, आमचं होमिओपॅथीचे सब्जेक्ट आहे मटरा मेडिका, फार्मसी आणि ऑर्गननाईट. सेकंड इयरला तसंच आम्हाला फॉरेन्सिक मेडिसिन अँड टॉक्सिकॉलॉजी, मग तसंच आम्हाला इतर सगळे सब्जेक्ट आहे. फायनल इयरमध्ये आम्हाला PSM आहे, प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन्स आहेत, म्हणजे त्याला कम्युनिटी मेडिसिन्स म्हणतात. बेसलाईनला जेवढे सब्जेक्ट MBBSला असतात तेवढे सब्जेक्ट होमिओपॅथीला आहे, एक्सेप्ट बायोकेमिस्ट्री. जे पर्टिक्युलरली बायोकेमिस्ट्री आहे त्याच्यामध्ये प्रिस्क्रायबिंग ऑफ ॲलोपॅथिक मेडिसिनचा रोल येतो. आम्ही ज्यावेळेस होमिओपॅथीचा म्हणजे आमचे जे विद्यार्थी आणि आम्ही होमिओपॅथी BHMS करतो त्या BHMSमध्ये सर्जरीसुद्धा आहे. म्हणजे BHMS कोर्सला लिहिलेलंच आहे बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी. ओके. हे दिस इज द फुल फॉर्म. हे आयुष डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये येतो. आमच्या नॉर्म्सच्या हिशोबाने आवर स्टुडंट्स अँड आवर पीपल दे प्रॅक्टिस होमिओपॅथी.
मात्र ग्रामीणच्या तबक्यामध्ये जर तुम्ही बघितलं किंवा इतर ठिकाणी तुम्ही जर बघितलं, ॲक्यूट इमर्जन्सीज आहेत किंवा त्या ठिकाणी टॅकल करण्यासारखं आहे, व्हायरल डायरिया असो, कोरेजा असो, असे लहान लहान गोष्टीसाठी पेशंट्स मायक्रो लेवलला ग्रामीणला जातात. बरोबर. त्या ठिकाणी MBBS डॉक्टर्स जर अवेलेबल नाही आहे तर आमचे जे होमिओपॅथीचे डॉक्टर्स असतात ते तिकडे अवेलेबल असतात, कारण मायक्रो लेवलला ते आहेत. प्रायमरी स्टेजला ते मेडिसिन्स वगैरे वर्कआउट करतात, ते पण CCMPचा कोर्स झाल्यानंतर त्यांना व्हॅलिड आहे. ओके. नॉर्मल BHMSचा व्यक्ती याला कंपल्सरी होमिओपॅथी प्रॅक्टिस करायची आहे. ओके. पण ज्या व्यक्तीने रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांना पर्टिक्युलरली त्यांचा नंबर आला, त्यांचं रजिस्ट्रेशन झालं, मग CCMPचा कोर्स असतो, तर ऑलरेडी 5.5 वर्षाचा त्याचा अंडरग्रॅज्युएट ते केल्यानंतर मग CCMPचा कोर्स आहे. ओके. लोकांना असं वाटतंय किंवा लोक कन्फ्युजनमध्ये आहे की डायरेक्ट CCMPचा कोर्स केला की तो प्रॅक्टिस करतो, त्याला मग इतर गोष्टीचं ज्ञानच नाही आहे. ॲब्सोल्युटली नो. होमिओपॅथिक डॉक्टराला पूर्ण सिलेबस जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या अंतर्गतमध्ये आम्हाला पूर्ण सिलेबस आहे. मग प्रत्येक विषय ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, आम्हाला त्यामध्ये इंडिव्हिज्युअल याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बायोस्टॅटिस्टिक्स एव्हरीथिंग आहे. जेवढं सब्जेक्ट MBBSला आहे, फक्त मी तुम्हाला सांगितलं बायोकेमिस्ट्री जे असतं त्याला सोडून, तर ते बायोकेमिस्ट्री CCMPच्या कोर्सच्या माध्यमातून होमिओपॅथिक डॉक्टर्सला शिकवल्या जाते आणि नंतर दे आर व्हॅलिड टू ओनली प्रॅक्टिस. ओके. त्यामध्ये ऑपरेशन्स नाही आहे. माझे जे इतर बंधू आहेत, जसे तुम्ही याचे बघतात, महाडचे असू द्या किंवा MBBSचे बंधू असू द्या, त्या डॉक्टर्सला असं वाटतं आहे की बाबा कुठेतरी पूर्ण BHMSचे लोकच हे प्रॅक्टिस करणार का? ॲब्सोल्युटली नॉट. आपला कन्फ्युजनही आपण लांब करा. मी स्वतः प्युअर होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर आहे. मी आजपर्यंत आयुष्यामध्ये एकही गोळी ॲलोपॅथीची दिलेली नाही आहे. आणि असं कोणी पेशंट माझ्याकडे आला तर जे तज्ज्ञ MBBSचे किंवा इतर डॉक्टर्स असतात, मी त्यांना रेफरन्स देतो, मी त्यांच्याकडे पाठवतो. पण होमिओपॅथीसाठी आलात असे असंख्य MBBSचे डॉक्टर्स आहे जे होमिओपॅथीसाठी माझ्याकडे पाठवतात, तर हा फिक्स आहे. पण लोकांनी आता याचा बबाल आणि कन्फ्युजन असं करून टाकलं की प्रत्येक BHMSचा डॉक्टर हा ॲलोपॅथी प्रॅक्टिस करणार का? ॲब्सोल्युटली नो. टोटल महाराष्ट्रामध्ये आमची संख्या 60,000 डॉक्टर्स आहे. वी आर 60,000. या 60,000 पैकी प्युअर होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर करायचं कमीत कमी 20,000 ते 25,000 नाव ते प्युअर होमिओपॅथिक प्रॅक्टिस करू लागले. 10 इतर क्षेत्रामध्ये गेले. मग राहिलेले जे आहे ते मायक्रो इंटिरियर्स ग्रामीणमध्ये ते प्रॅक्टिस करतात आणि त्यांचे कॉर्डिनेशन सगळे हॉस्पिटलशी निगडीत आहे. मला आपल्या माध्यमातून एक अजून सांगायचं आहे, तुम्ही शहरातला किंवा कुठे, मी आता संभाजीनगरला असतो, तुम्ही कुठेही जा, कुठल्याही हॉस्पिटलला जा, तुम्हाला RMOs हे BHMS भेटतील. म्हणजे एका बाजूला सगळे RMOs जे आहेत ते BHMSचे आहे. त्यांना गायडन्सच्या अंडरमध्ये तुम्ही हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये ठेवताय, इतर ठिकाणी ठेवताय. कुठे ना कुठे त्यांचं एज्युकेशन हा इम्पॅक्ट आहे चांगला, त्यांची स्टडी खूप चांगली आहे, पेशंटची कॉर्डिनेशन करण्याची क्षमता खूप चांगली आहे आणि तुमचा गायडन्स आहे MBBSचा, तर नॉट एन प्रॉब्लेम. हे जे तुमच्या माइंडमध्ये येतं आहे की MBBS डॉक्टर्स जे आहेत त्यांना कुठेतरी BHMS डॉक्टरमुळे प्रॉब्लेम येणार किंवा पेशंटला येणार, मला असं वाटत नाही, अजिबात नाही. नाही, मग ती तुमचं म्हणणं एकदम करेक्ट आहे, त्याबद्दल दुमतच नाही. कारण ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त BHMS आपल्याला आढळतात. परंतु IMAचा असा दावा आहे की 1 वर्षाच्या कोर्सवर आम्ही कसं प्रिस्क्रिप्शन देणार, त्याच्यात तुम्हाला हे, तर त्यावर कसं बोलणार? बघा, IMAने जे सांगितलं त्यांच्या बाजूने त्यांना असं वाटतं की CCMPचा कोर्स केला म्हणजे त्या डॉक्टरला डायरेक्ट MBBS प्रॅक्टिस सारखं द्यायची परमिशन आहे. अजिबात नाही. माझा आपल्याला सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या पॉडकास्ट चॅनलच्या माध्यमातून खूप खुलासा करायचा आहे. फक्त ते लोक अलाउड होणार आहे ज्यांना पर्टिक्युलरली CCMPचा सर्टिफिकेट देण्यात आलेला आहे, तेवढेच लोक अलाउड राहणार आहे ॲलोपॅथिक प्रॅक्टिसिंगसाठी. आणि ते पण एक मर्यादित याच्यामध्ये. ते ऑपरेशन्स करू शकत नाही, ते पेशंटला ॲक्यूट इमर्जन्सी टॅकल करणार नाही आहे. त्यांचे सगळ्यांचे कॉर्डिनेशन्स MBBS डॉक्टरांसोबत असतात. तुम्ही बघून घ्या, जेवढे BHMSचे डॉक्टर्स आहेत जे मायक्रो इंटिरियर्समध्ये ग्रामीणमध्ये जरी प्रॅक्टिस करत असताल, कुठे ना कुठे क्रॉनिक आजारांसाठी ते होमिओपॅथी देतात. पण ज्या ठिकाणी त्यांना असं वाटलं की बाबा नाही, या पेशंटची मानसिकता आहे, त्याला ही मेडिसिन दिली ॲलोपॅथीची जे सौम्य आहे, रिलीफ करणार, ते लोक तिकडे प्रिस्क्राईब करतात. पण CCMPचा कोर्स केलेल्या व्यक्तीला ती गोष्ट अलाउड राहणार आहे, सगळ्यांना नाही. तर ते क्लिअर करा, ते अजिबात कन्फ्यूज होऊ नका. आणि दुसरी गोष्ट आहे, जेवढे BHMSचे डॉक्टर्स आहे ते तुमच्या मॉनिटरिंग चार्टमध्ये आहे, हॉस्पिटल्स तुमचे आहेत,
रेफरल करायला तुमच्याकडे आम्ही पेशंट पाठवतो, ऑपरेशनसाठी तुमच्याकडे आम्ही पेशंट पाठवतो, तुम्ही कुठेही बघून घ्या. म्हणजे कुठलाही त्यामध्ये मालप्रॅक्टिस नाही आहे. मात्र पेशंटच्या फायद्यासाठी मायक्रो इंटिरियर्समध्ये त्यांना ज्यावेळेस त्याची गरज असते, आमचा BHMSचा डॉक्टर ती सेवा त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो. एवढंच आहे. बरं, आता सगळ्यात मोठं जसं तुम्ही आता चर्चा करताय जी. त्यावरनं CCMP मध्ये हा जो कोर्स आहे 5.5 वर्षानंतर जो 1 वर्षाचा करायचा आहे, यात किती विद्यार्थी पात्र असतात, दरवर्षी कशा पद्धतीने तो कोर्स घेतात आणि Correct. किती डॉक्टर्स आहेत आता? बघा, रजिस्ट्रेशनच्या हिशोबाने हे त्याचं रजिस्ट्रेशन होतो. सुरुवातीच्या रजिस्ट्रेशनपासून त्याचे नंबर लागतात आणि खूप लिमिटेड सीट्स आहे. हे विद्यार्थी शिकतात कुठे? सेंटर्स दिलेले आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, बदनापूर मेडिकल कॉलेज, म्हणजे MBBSचे जे प्रॉपर कॉलेजेस आहेत. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला सुद्धा आमचे जे पहिली बॅच होती त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्यांचे नावं घेऊ शकतो. त्यामध्ये डॉक्टर प्रकाश झांबड होते, त्यामध्ये त्यानंतर डॉक्टर RM पवार आहेत, डॉक्टर स्नेहल पाटणी मॅडम आहे. असे असंख्य लोकांची पहिली जी टीम होती, खूप लोकांनी ते कोर्स केलेला आहे त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये जे पास झाले त्यांना यश आलं, त्यांना मग त्याचं सर्टिफिकेट भेटणार आहे. जे पास नाही झाले त्यांना अलाउडच नाही आहे. तर इट इज व्हेरी ट्रान्सपरंट. आणि दुसरी गोष्ट आहे, हू इज टीचिंग देम? MBBSचे डॉक्टर्स ना. करेक्ट. त्या ठिकाणी असलेले प्रोफेसर्स, त्या ठिकाणी असलेले व्यक्ती, ते प्रॉपर लेक्चर्स घेतात आणि त्या लेक्चरनंतर ते परीक्षेला बसतात. त्याचे ओरल होते, थेरी असते, त्याच्यामध्ये पास झाल्यानंतर दे आर व्हॅलिड टू प्रॅक्टिस आफ्टर सर्टिफिकेट. इट इज नॉट सो की फक्त ते ठराविक काहीतरी असं 1-2 दिवसाचं काम आहे किंवा 1 वर्षाचा कोर्स आहे आणि झालं. BHMS पास झाल्याशिवाय त्याला ॲडमिशन्स घेता येत नाही. असंख्य डॉक्टर्स MD आहेत. आमच्या होमिओपॅथीमध्ये MD आहे. त्या MD डॉक्टरांनी CCMPच्या कोर्समध्ये अप्लाय केलं, त्यांना त्यांची सीट भेटली आणि नाव दे आर बीन प्रॅक्टिसिंग. असं काही विषय नाही. वाद होण्याचं कारण आणि केसेस पडण्याचं कारण काय? किंवा अनेक जे BHMS डॉक्टर आहेत ते अनेक रोग बरं करतायत, जसं कोणी थायरॉइड स्पेशालिस्ट आहे, कोणी वॉट एव्हर, पण त्यांना विरोध का होतोय, त्यांच्यावर अशा पद्धतीने केसेस का होतात? आता मी तुम्हाला एक सांगतो. बघा, मी एक उदाहरण देतो. अत्यंत उत्कृष्ट प्रॅक्टिस करणारा आमचाच एक विद्यार्थी, एक चांगला डॉक्टर अमोल चाटे, ही इज प्रॅक्टिसिंग ऑन थायरॉइड, बट ही इज गिव्हिंग 100% होमिओपॅथी. मी स्वतः डॉक्टर पवन डोंगरे, माझा आर्निका ग्रुप आहे आणि आर्निका ग्रुपमध्ये कोविडला ज्यावेळेस आर्सेनिक अल्बम वाटण्यात आला, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्याकडून औषध गेलेलं आहे. सेंट्रल जेल्सला मी औषध पाठवलं आहे, कोर्ट्सला आम्ही जजेसला औषध त्या ठिकाणी आम्ही दिलं आहे. आर्सेनिक अल्बम जो औषध होतं आमच्या मार्फत आम्ही दिलं. आमची भावना आमच्या पॅथीला घेऊन खूप क्लिअर आहे. ज्या मायक्रो इंटिरियर्समध्ये लोकांनी CCMPचा कोर्स केलं त्याच लोकांना ॲलोपॅथिक प्रॅक्टिसिंग अलाउड आहे, ते पण मर्यादित याच्यामध्ये. नॉट फॉर मेजर ऑपरेशन्स किंवा काही ऑपरेशन ते करत नाही आहे. तर ही गोष्ट पण तुम्ही क्लिअर राहा. तुम्हाला असं वाटू देऊ नका की कुठे ना कुठे हे BHMSचे डॉक्टर्स काही OTमध्ये येतील का, ऑपरेशन्स करतील का, मग आमच्या व्यवसायाला काही प्रॉब्लेम येणार का किंवा आमच्या प्रोफेशनला याचा धक्का बसणार का? अजिबात नाही. मी आपल्या सगळ्या वी रिस्पेक्ट ऑल रिस्पेक्टेड MBBS डॉक्टर्स, महान डॉक्टर्स. तुमच्या मेहनतीमुळे भारतातले एवढे पेशंट तुम्ही रोज बघतात आणि त्याच्यामध्ये कुठेतरी खारीचा वाटा हे होमिओपॅथिक डॉक्टरांचा पण आहे. निश्चितच. पण मला एक सांगा, हा जो निर्णय झाला आहे एवढं सगळं होमिओपॅथीच्या बाजूनी, अजित पवार गटाच्या हसन मुश्रीफ सर असतील यांनी वगैरे घेतलाय, लावून धरलाय, मग हे बघताना एक काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून याच्याकडे कसं बघता आणि एक डॉक्टर म्हणून म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही याला टॅकल करा? मी दोघं गोष्ट याच्यामध्ये ॲड करतो. जी गोष्ट घडालेली आहे ती खूप विचारपूर्वक घडालेली आहे. त्याच्यामध्ये असंख्य लोकांचा ओपिनियन घेण्यात आलेला आहे, लिगल ओपिनियन्स घेण्यात आलेले आहे आणि ज्यावेळेस त्याची पूर्ण रिसर्च झाली, स्टडीज झाली, महाराष्ट्राच्या पूर्ण पेशंटचा डाटा काढला. दादांच्या काळापासून ते बघितलं आपण. आज दुर्दैवाने दादा आपल्यासोबत नाही आहे, पण कुठे ना कुठे अजितदादांनी याला पुढाकार घेऊन, कारण दादांना सर्वसाधारण माणसांची जाणीव होती. मी आभार व्यक्त करेल हसन मुश्रीफ साहेबांचा पण, कारण त्यांनी तोच दोरा धरला आहे. जे दादांनी दोरा धरला होता तेच दोरा हसन मुश्रीफ साहेबांनी धरला आणि त्यांनी बघितलं की महाराष्ट्राचा अभ्यास काय, किती लोक आहेत, मग त्यांना सुविधा कशी भेटणार आहे. त्यांनी ज्यावेळेस बघितलं की हे डॉक्टर्स CCMPचा जर कोर्स यांनी केला तर ॲटोमॅटिकली यांना ऑलरेडी मेडिकल क्षेत्राचा पूर्ण नॉलेज आहे. BHMS करत असताना जसं मी सांगितलं सगळे सब्जेक्ट्स क्लिअर करतात, त्याच्यानंतर मग हे CCMPचा कोर्स करतात. दे आर ओनली व्हॅलिड. पॉलिटिकली जरी बघितलं तर सर्वसाधारण लोकांसाठी, कॉमन मॅनपर्यंत औषध पोहोचवण्यासाठी आपल्याला कुठे ना कुठे अभ्यासू व्यक्तींची गरज पडणार आहे. मी सर्व माझ्या जे सन्माननीय MBBSचे डॉक्टर्स आहेत,
महाडचे डॉक्टर्स आहेत. तुमचं मत तुमच्या जाग्यावरती तुम्हाला जे वाटतं ते करेक्ट आहे. आम्ही तुम्हाला कुठेच असं म्हणत नाही की तुम्ही चुकलात किंवा तुम्ही काहीतरी रॉंग हे करतो, पण आम्ही आमची बाजू मांडतोय लोकशाहीच्या पद्धतीने. आम्ही होमिओपॅथीचे लोक लोकशाहीच्या बाजूने आम्ही आमची बाजू मांडतोय की आम्ही पण खूप अभ्यास करून कुठेही नेग्लिजन्सी न करता ज्या ज्या लोकांना CCMPचा मान्यता देण्यात आली आहे, ज्यांनी अभ्यास करून एक्झाम देऊन ते उत्तीर्ण झाले, पास झाले, त्यांना नॉलेज आहे आणि तेच लोक त्याच्यामध्ये करणार आहे, बाकीचे पूर्ण करणार नाहीत. माझेसारखे हजारो डॉक्टर्स आहेत जे प्युअर होमिओपॅथी करतात आणि आम्हाला कुठे असं वाटलं की बाबा ॲक्यूट इमर्जन्सी आहे तर आम्ही तुमच्याकडेच रेफर करतो ना. आम्ही तर सांगतो ना की तुम्ही या MBBS डॉक्टरांकडे जा किंवा या हॉस्पिटलमध्ये जा, आम्ही पाठवतो. आमचे रोज प्रत्येक ठिकाणी असंख्य पेशंटचा रेफरन्स असतो प्रत्येक हॉस्पिटलमध्ये. तुम्ही स्वतः बघून घ्या तुमच्या हॉस्पिटल्समध्ये जे पेशंट येतात, कुठे ना कुठे रेफरन्समध्ये तुम्हाला रोज प्रत्येक हॉस्पिटलला, खूप जिम्मेदारीपूर्वक बोलतोय मी, घाटीपासून तर कुठलाही प्रायव्हेट असू द्या, त्या ठिकाणी होमिओपॅथिक डॉक्टरचा पाठवलेला पेशंट राहणारच आहे. कारण शेवटी त्याला मर्यादा आहे आणि त्यांना माहीत आहे की ही गोष्टसाठी हॉस्पिटल गरजेचं आहे, तर त्यांना ते तिकडे पाठवतात. इट इज नॉट सो की ते स्वतःच तिकडे आपल्या आपल्या ठिकाणी पूर्ण करणार आणि नंतर तुमच्यापर्यंत पाठवणार, असं नाही आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा येतोय की CCMP पास झाले जे काही डॉक्टर्स आहेत त्यांना कोणती औषधं देण्याची, जसं आता की होमिओपॅथीचे औषध वेगळे असतात, CCMPचे औषधं वेगळे असतील, मग तो नेमकं कशा पद्धतीने देता येतील आणि तो नेमकं रुग्णांच्या सेवेशी निगडीत असलेला क्वेश्चन आहे, त्यामुळे रुग्णांचेही प्रश्न आहेत त्याबद्दल. बघा, आमच्या काउन्सिलला जर तुम्ही सांगितलं NCH असो कोणी असो, आमच्याकडे ॲलोपॅथिक प्रॅक्टिसिंग अलाउडच नाही आहे. आमच्याकडे ते म्हणतात की होमिओपॅथी. तर याच्यामधला असंख्य जे लोक होते जे जुन्या काळामध्ये RMP चालायचं, हो, रजिस्टर्ड मेडिसिनल प्रॅक्टिशनरच्या नावाने, म्हणजे डॉक्टर नसून सुद्धा ते व्यक्ती त्या काळामध्ये इंटिरियर्समध्ये प्रॅक्टिस करायचे, त्यांना RMP म्हणायचे. आजच्या ह्याच्यामध्ये जे सन्माननीय BHMS कंप्लीट केलेले व्यक्ती आहे त्यांनाच एंट्रन्स आहे, त्यांनाच CCMP कोर्स करण्याची त्यांना टार्गेट दिलेलं आहे की एवढेच लोक तुम्ही घेऊ शकतात. असं नाही की प्रत्येक वर्षी अफाट लोक येऊ लागले आणि CCMP करू लागले, नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठराविक कोठा दिलेला आहे, तेवढ्याच कोठ्यातले लोक सिलेक्ट करण्यात येतात. त्यांच्या मार्क्सच्या हिशोबाने, त्यांच्या रजिस्ट्रेशनच्या हिशोबाने ते सिलेक्ट केल्यानंतर ते क्रायटेरियामध्ये जर ते बसले की ते BHMS झालेत का, MD झालेत का, BHMS जर झालेले आहेत, ओके, दे आर एलिजिबल. त्याला बेसिक क्रायटेरिया BHMS, बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी. दिस कोर्स इज फॉर 5.5 years. 5.5 वर्षाचा आमचा कोर्स आहे. जेवढं टेन्युअर MBBSच्या विद्यार्थ्यांना लागतो तेवढंच टेन्युअर आमच्या विद्यार्थ्यांना लागतो. आमचा MDचा कोर्स 3 वर्षाचा आहे आणि हे केलेले विद्यार्थी CCMPचा कोर्स करताय. तर CCMPचा कोर्स हा एक व्हॅलिड कोर्स आहे, त्याच्यासाठी पॅनिक होण्याची गरज नाही आहे. आम्ही सगळे जे लोक आहेत ते पूर्ण ॲलोपॅथी प्रॅक्टिस करणार नाही आहे, याची मी तुम्हाला हमी देतो. माझ्यासारखे डॉक्टर चाटेंसारखे असंख्य होमिओपॅथिक डॉक्टर आहे, ते फक्त प्युअर होमिओपॅथी प्रॅक्टिस करतात. ॲलोपॅथीची आम्हाला गोळीसुद्धा आम्ही देत नाही, लिहित नाही. आम्ही असं कुठला क्रिटिकल पेशंट आला तर त्याला तुमच्याकडे रेफर करतो. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा. आणि ज्या लोकांना CCMP कोर्स दिलेला आहे फक्त मर्यादित तेवढ्याच लोकांना प्रॅक्टिस, ॲलोपॅथिक प्रॅक्टिसिंगचा, ते पण मर्यादित, म्हणजे त्याच्यामध्ये बेसिक मेडिसिन्स देण्याची त्यांना छूट दिलेली आहे. क्रॉनिक ॲक्यूट इमर्जन्सीज नाही. ओके, हे याच्यामध्ये क्लिअर राहा. निश्चितच ते तर आहेच. बरं, आता आपण चर्चेत सर्वात जास्त चर्चा होऊ राहिली IMF आणि MATची. ह्या संस्था नेमकं काय आहेत आणि त्या कोण असतात? बघा, मोस्ट रिस्पेक्टफुल, म्हणजे मी जिम्मेदारीपूर्वक बोलतो, आम्हाला अभिमान आहे आपल्या भारतातले IMIचा, इंडियन मेडिकल इन्स्टिट्यूट, याचा आम्हाला अभिमान आहे. मेडिकल क्षेत्रातली सर्वात उच्च आहे, सर्वात बेस्ट आहे. आम्हाला अभिमान वाटतो की IMA सारखे चांगले इन्स्टिट्यूट्स, म्हणजे जे लोक MBBSला गव्हर्न करतात त्यांची काउन्सिल येते, जशी आमची नॅशनल काउन्सिल ऑफ होमिओपॅथी आहे दिल्लीला, आयुष डिपार्टमेंटच्या आतमध्ये, हे तसेच आहेत. त्यांचं सेपरेट आहे आणि ते MBBS कॉलेजांसाठी एक त्यांचं वर्चस्व, म्हणजे मुख्य त्यांचा रजिस्ट्रेशनचा पात्र आहे. दुसरं, महाड जे आहेत हे मेडिकल, जसं आपण म्हणतो की जे हॉस्पिटल्समध्ये, खास तौर पर हॉस्पिटलमध्ये रेसिडेन्शियल डॉक्टर्स असतात, त्यांची संघटना आहे. मी स्वतः विद्यार्थी जीवनापासून असंख्य वेळेस महाडचे आंदोलन होतात तर त्यांना आम्ही खूपदा छत्रपती संभाजीनगरला जाऊन सपोर्ट केलेला आहे. एक सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून आम्ही खूपदा, ज्यावेळेस त्यांचा काही इश्यू असला, आम्ही त्यांच्यापर्यंत जातो, त्यांच्यासोबत बसतो. तिकडे खूपदा आम्ही जुन्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे.
कारण शेवटी महाड ते विद्यार्थी रात्रंदिवस हॉस्पिटल्समध्ये राबतात, काम करतात, अत्यंत चांगले आणि मेहनतीने. म्हणजे तुम्ही विचार करा, 1,500 2,000 हजारची OPD असलेल्या हॉस्पिटल्सला GMC सारखे ठिकाणी महाडचे जे डॉक्टर्स आहे मायक्रोपर्यंत जाऊन ते मेहनत करतात, पेशंटला बघतात. त्यांच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला कुठलाच असा रोष नाही किंवा काही आमच्या मनामध्ये हे नाही आहे. तर महाडच्या मुलांना पण त्या डॉक्टर्सांना पण माझं आव्हान आहे, वी रिस्पेक्ट यू लाईक एनिथिंग. कारण तुम्ही ते डिझर्व करतात. तुम्ही आमच्या होमिओपॅथिक डॉक्टराला हे जे CCMP केलेलं कोर्स आहे फक्त तेवढ्या डॉक्टरांना बेस लाईनला टॅकल करण्याची जी परमिशन दिली त्याच्यामध्ये तुम्ही कॉपरेट करा. आम्ही लोक कुठली इमर्जन्सी असली तर कंपल्सरी तुमच्यापर्यंतच पोहोचवणार आहोत. आम्ही त्यांना पूर्ण टॅकल करत नाही आहे. लहान लहान डायरिया, लूज मोशन्स, वॉमिटिंग, त्यांना सर्दी, खोकला असे जे लहान लहान आजार असतात ज्यांना शहरापर्यंत येण्यासाठी डिफिकल्टी जाते, अशा लोकांसाठी होमिओपॅथिक डॉक्टर्स त्या ठिकाणी सदैव उपलब्ध आहे. आणि त्यांना सोपं पण जातं की तुरंत त्यांच्याकडे गेले, औषध घेतलं, ते बरं झाले. पण ज्या वेळेस कुठलीही कॉम्प्लिकेशन आलं तर आम्हाला डेफिनेटली रिस्पेक्टेड MBBSकडेच आम्हाला पाठवावंच लागतं आणि त्या ठिकाणी ते बरे होणार आहे. सिंपलची गोष्ट नाही. मग आता आज संपूर्ण महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं, अनेक ठिकाणी MBBS डॉक्टरांनी संप केलाय, त्यामुळे अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. यावेळी एक BHMS चे तज्ज्ञ म्हणून तुमचं काय भूमिका आहे आणि MBBS डॉक्टरांनी संप मागं नाही घेतला तर काय करणार पुढे? एक समाजातला समाजसेवक म्हणून हात जोडून विनंती, महाडला सुद्धा MBBSचे सगळ्या डॉक्टर्सला सुद्धा आम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये इंटरफिअर नाही करत आहे, न करणार. तुम्ही आम्हाला समजून घ्या. आम्ही तुमच्या क्षेत्रातले लहान भाऊ आहोत, तुम्ही आमचे थोर आहात, यू आर सिनियर्स. आणि दुसरी गोष्ट आहे, ओल्ड स्कूल न्यू स्कूल असे 2 स्कूल्स आहेत. तुम्ही ओल्ड स्कूलचे आहात, त्यामध्ये MBBS आहे. आम्ही आयुषचे आहोत, आम्ही पण हेल्थला सर्व्हिस देतो. आमच्याकडे पण आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, आम्ही पण पूर्ण कोर्स कंप्लीट करून प्रॉपर रीतसर पास होऊन वायवाज होतात, आमची थेरी होतात. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स त्याच्यामधून आम्ही पास झालेलो आहे. कुठेही आमचे डॉक्टर्स कमी नाही आहे. त्यांनी जे डॉक्टर त्यांना नॉलेज नाही आहे ते फिल्टर होऊन जातात, ते फेल होऊन जातात. आणि जे रूल्स तुम्हाला लागू आहेत तेच आम्हाला लागू आहेत. तर आमची तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आम्हालाही समजून घ्या. आमचे जे डॉक्टर्स मर्यादित डॉक्टर्स CCMP कोर्स करताय, सगळे नाही. आणि ते पण फक्त काही क्षणासाठी लहान लहान आजारांवरती ट्रीटमेंट देणार आहे. तुम्ही त्यांना समजून घ्या. तुम्ही त्यांना मदतीचा हात द्या. त्यांना सांगा अशी अशी इमर्जन्सी असली तर तुम्हाला आम्हाला या ठिकाणी कुठल्याही MBBSच्या याला तुम्हाला पाठवावं लागेल, रेफर करावं लागणार आहे. तुमची मर्यादा एवढी आहे CCMP कोर्समध्ये, तेवढंच तुम्ही करा. तेच ते करणार आहे, त्याच्या पलीकडे आमचे डॉक्टर्स करणार सुद्धा नाही आहे. तर त्यांनाही सहकार्य करा. आणि हे जे तुम्ही घेतलेला निर्णय आहे, माझी प्रार्थना आहे, परत सांगतो तुम्हाला प्रार्थना आहे, तुम्ही या गोष्टीमध्ये कुठेतरी विचार करा की हे पण आपले बंधू आहेत, लहान बंधू आहेत, त्यांना कसं मदत करता येईल ते करा आणि या गोष्टीला संपवा. त्याचं कारण आहे पेशंटचे हाल होत आहे. तुमची भावना असो, आमची भावना असो, प्रत्येकाची आपली भावना काय, शेवटी तो पेशंटला त्रास व्हायला नाही पाहिजे. आणि एक दिवस जरी तुम्ही संप केला, तुम्ही विचार करा केवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये तुम्ही सेवा देतात. मी आत्ताच बोललो, हजारोच्या संख्यामध्ये तुमची OPD आहेत. त्या हजारोच्या संख्येच्या OPDमध्ये तो पेशंट खूप प्रॉब्लेममध्ये येतो. तर तुम्हाला विनंती आणि प्रार्थना आहे, आमच्याही डॉक्टरला समजून घ्या. CCMP केलेल्या व्यक्तीलाच फक्त, आणि तो फक्त 2 वर्षाचा त्याने किंवा CCMPचा कोर्स केला आणि त्याच्यानंतर तो इमिडिएटली प्रॅक्टिस करतो, 1 वर्षाचा कोर्स करतो, प्रॅक्टिस करतो, अशातला भाग नाही आहे. तो BHMS पहिले पाहिजे. त्याचा एंट्रन्स क्रायटेरिया BHMS आहे. BHMS कंप्लीट केल्यानंतर त्याला, आणि CCMPला आम्हाला ट्रेनिंग कोण देतात, ॲलोपॅथिक डॉक्टर्स ना. GMCमधले टीचर्स, असे जेवढे मेडिकल कॉलेजेस आहेत, बदनापूर आहेत किंवा इतर सगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आमचे CCMPचे सेंटर्स आहेत ते मेडिकल कॉलेजेस आहेत MBBSचे, तिकडेच त्यांचा अभ्यास होतो. ते टीचर आम्हाला शिकवतात आणि त्यांचं शिकवणं कुठेही कमी पडणार नाही याची मी हमी देतो. जाता जाता एक शेवटचा आणि पर्सनल क्वेश्चन आहे जो सर्वजण विचारला जातात, जो मीच आहे की सत्य काय माहीत नाही. BHMS जी दवाई असती ती जर घेतली तर वेळ लागतो
परंतु जर का ॲलोपॅथीची दवाई घेतली की लवकर रिझल्ट मिळतो. समजा आता एखादी आजार आहे, ॲलोपॅथीचं औषध घेतलं की लगेच रिझल्ट भेटतो. पण होमिओपॅथीला जास्त 3-4 दिवस कंटिन्यू घ्यावं लागतं. पण लोकांकडे तेवढा वेळ नाहीये आणि त्या गोळ्या पण गोड गोड असतात. त्याबद्दल काय सांगतो. होमिओपॅथीचं मेडिसिन जे आहे ते ट्रेडिशनल पॅथी आहे, 200 वर्षापेक्षाही जास्त झालेलं आहे. डॉक्टर क्रिस्टन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनमन हे आमचे होमिओपॅथीचे जनक आहेत. ही बेसिकली वॉज MBBS डॉक्टर. आपल्या नॉलेजसाठी सांगतोय की होमिओपॅथी ज्यांनी इजाद केली तो व्यक्तीच ॲलोपॅथीचा डॉक्टर आहे. त्यांनीच मास्टर क्रिस्टन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनिमन यांनी जर्मनी लिप्झिग येथे आधी शिक्षण घेतलं. MBBSचा सर्जन होते ते. त्यांनी एकदा प्रॅक्टिस करता करता त्यांना एक संशोधन भेटला आणि त्याच्यामधून होमिओपॅथी 6 वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केल्यानंतर या पॅथीचा इजाद झाला होमिओपॅथीचा. आमचा जसं ॲलोपॅथीचा एक पार्ट आहे कॉन्ट्रेरिया कॉन्ट्रिबरस क्युरेंचर, तसं आमचा आहे सिमिलिया सिमिलिबस क्युरेंचर. आणि आमच्या याच्यामध्ये पण रॅपिड, जेंटल आणि परमनंट असा सोल्युशन देण्यात येत आहे. म्हणजे आमच्या औषधामध्ये रॅपिडली औषध रिझल्ट द्यायला पाहिजे, जेंटली द्यायला पाहिजे आणि परमनंट रिझल्ट द्यायला पाहिजे, यासाठी आम्ही तत्पर आहोत. तर होमिओपॅथी पण खूप फास्ट काम करते. आमचं औषध सेंट्रल नर्वस सिस्टम थ्रू काम करतो. तर सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणजे मी जर तुम्हाला टच केला आणि तुम्हाला समजलं मी टच केलं, तेवढ्या वेळामध्ये आमचं औषध शरीरामध्ये ॲक्ट करतो. तर हे मिथ आहे की होमिओपॅथी खूप उशिरा काम करतो, असं काहीच नाही. डेफिनेटली ॲलोपॅथीचं जे मेडिसिन आहे ते लाईफ सेव्हिंग ड्रग्ज आहेत. ॲक्यूट इमर्जन्सीमध्ये ते चांगलं आहे. पण होमिओपॅथीचे मेडिसिन्स थायरॉईड आहे, स्किन डिसीजेस आहे, तुम्हाला हार्मोनल प्रॉब्लेम्स आहे, तुम्हाला मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स आहेत, असंख्य असे आजार आहे, पाईल्स आहे, ज्या ठिकाणी ऑपरेशनची याच्यामध्ये गरज पडते. तर होमिओपॅथीमध्ये बिना ऑपरेशन करता आम्ही त्या पेशंटला क्युअर देतो आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले. अर्थरायटिसमध्ये असंख्य असे आजार आहे, असंख्य, ज्याच्यामध्ये होमिओपॅथी इज द बेस्ट. ओके. खरं तर हा चर्चा खूप मोठी आहे आणि तुमच्यासारख्या मार्गदर्शकांची गरजही आहे. खरं तर आज पूर्ण महाराष्ट्रात हे जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनाला तुम्ही खरंच खूप सुंदर पद्धतीने त्यांनाही संदेश दिला आहे. जाता जाता जे काही तरुण आहेत किंवा जे पेशंट्स आहेत त्यांना काय संदेश असेल, कारण की आता ही पॅनिक सिच्युएशन आहे, महाराष्ट्रात डॉक्टर संपावर आहेत, रुग्णांनाही काय संदेश असेल आणि MBBS डॉक्टरांचा तुमचा संदेश तर पोहोचलेलाच आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही. पॅनिक होण्याची गरज नाही आहे. 2 भावामधला भांडण आहे, 2 पॅथीजमधला एक, ज्याला आपण सांगू की एका प्रकारचं मिसअंडरस्टँडिंग खूप मोठी आहे. ती मिसअंडरस्टँडिंग दूर झाली, इमिडिएटली सगळ्या गोष्टी ताबडतोब कंट्रोलमध्ये येतील. 100% जे व्यक्ती MBBSचे आहेत, महाडचे विद्यार्थी आहेत, त्यांचे डॉक्टर्स आहेत, रिस्पेक्टेड डॉक्टर्स त्यामध्ये आहे, या सगळ्या मान्यवरांचा समाजामध्ये खूप मोठा वर्चस्व आहे आणि ते तत्पर असतात पेशंटच्या जीवाला वाचवण्याकरता. तर त्यांना त्या गोष्टीचं कंपल्सरी त्यांची एक फिलिंग आहे. एक छोटासा संघर्ष चालू आहे, तो मिसअंडरस्टँडिंग लांब होईल, डायरेक्ट होईल, नाहीतर कोर्टाच्या माध्यमातून होईल, पण होणार अवश्य आहे. आणि आपल्याला जे सेवा पाहिजे ते सगळे मिळून, आयुषचे डॉक्टर्स पण सेवा देतील रुग्णांची, MBBS डॉक्टर तर डेफिनेटली देताच आहे. आम्ही पण आमच्या ताकदीने जशी आम्हाला सेवा देता येईल ते आम्ही देत राहू. निश्चितच. खरं तर हा विषय खरंच खूप मोठा होता. होमिओपॅथी विरुद्ध ॲलोपॅथी, सर्वसामान्य माणसाला न समजणारी ही क्वेश्चन होती. आपल्यासोबत होमिओपॅथी तज्ज्ञ पवन डोंगरे सर होते आणि खरं तर त्यांच्या या विचारातनं MBBS डॉक्टरांनाही त्यांनी मार्गदर्शन केलंय की तुमची एक लहान भाऊ म्हणून आमच्याकडे बघा आणि हा संघर्ष थांबवा. आणि रुग्णांची सेवा खूप गरजेची आहे, कारण एक दिवस जर दवाखाना बंद असेल, डॉक्टर नसेल, तर कितीतरी रुग्णांचे हाल होत आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. तर हे लवकरात लवकर थांबवावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आणि रुग्णांसाठी त्यांचा एक संदेश होता. निश्चितच येणाऱ्या काळात हा संघर्ष थांबेल आणि लवकरच सेवा सुरळीत होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया. धन्यवाद सर. धन्यवाद.